परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घुण हत्या प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालंय। 31 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने स्थापन झालेले विशेष तपास पथक प्रदीर्घ तपासानंतरही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेलं नाही। कोणाविरोधातही ठोस पुरावे मिळत नसल्यानं हे प्रकरण आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजेच CID कडे सोपवावे असे पत्र SITने 4 दिवसांपूर्वीच मुंबईतील अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्थेचे यांना पाठवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा TV। 21 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या या खळबळजनक हत्येचा छडा लावण्यासाठी IPS पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील SITने तपासाची चक्राकार मोहीम राबवली होती। या पथकात पोलीस निरीक्षक संतोष साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, उपनिरीक्षक सुशांत सुतळे आणि इतर अंमलदारांचा समावेश होता। आणि विशेष म्हणजे हे सर्व अधिकारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मागणीनुसार देण्यात आले होते। परंतु आता त्यांनाही याचा तपास लावता न आल्यानं मुंडे कुटुंबियाची ही कोंडी झाली आहे। त्यामुळे आता त्यांचे पुढचे पाऊल काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। SITने तपासात 200 लोकांची प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली। 1,500 लोकांचे कॉल डिटेल्स काढून त्याचे सखोल विश्लेषण करण्यात आले। महादेव मुंडे हे पिग्मी एजंट असल्यानं त्यांचे आर्थिक व्यवहार, प्लॉटिंगचा वाद किंवा वैयक्तिक वाद अशा सर्वच बाजूंनी तपास करण्यात आला। 2 संशयितांची मुंबईच्या पोलीस रुग्णालयात नार्को टेस्ट सुद्धा करण्यात आली आहे। एका संशयिताची ब्रेन मॅपिंग तर 12 जणांची मानसशास्त्रीय तपासणी करण्यात आली। या सर्व वैज्ञानिक चाचण्यांचे अहवाल पोलिसांना प्राप्त झालेत, परंतु त्यामधून सुद्धा आरोपींविषयी कोणताच ठोस पुरावा समोर येऊ शकला नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय। सुरुवातीपासूनच या प्रकरणात पीडित मुंडे कुटुंबियांनी वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप केले होते। मात्र कराड याच्यासह इतर कोणाविरुद्धही SITला कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाहीये। आरोपी मोकाट असल्यानं महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आंदोलनं, उपोषणं, अगदी पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील केला होता। मात्र एवढा मोठा कालावधी उलटून आणि अत्याधुनिक पद्धतीने तपास करूनही पोलिसांच्या हाती मात्र काहीच लागलं नाही। आता CID कडे तपास देण्यासाठी पत्र दिल्याची माहिती आहे। आता अप्पर पोलीस महासंचालक याकडे काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले। या प्रकरणात सुरुवातीपासूनच तपास अधिकारी वेळोवेळी बदलण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक ते IPS अधिकारी दर्जाच्या लोकांनी याचा तपास केला। स्थानिक गुन्हे शाखेकडेही याचा तपास दिला। त्यांनी लगेच स्थानिक पातळीवर एक SIT स्थापन करून संशयितांची चौकशी सुरू केली होती। परंतु हा प्रश्न अधिवेशनात येताच मुख्यमंत्र्यांकडून नवीन SITची घोषणा करण्यात आली। त्यातूनही काहीच निष्पन्न झालं नाही। त्यामुळे हा तपास आता CID कडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। SITच्या आधीच या प्रकरणात 8 तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत। पूर्वी वाल्मिक कराड यांचे सहकारी असलेले आणि नंतर त्यांच्या विरोधात गेलेले पाटोद्याचे विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी याच प्रकरणात मुंडे यांची हत्या करून मांसाचा तुकडा टेबलावर ठेवला होता असा आरोप करून मोठी सनसनाटी निर्माण केली होती। त्यानंतरही त्यांनी अनेक गंभीर आरोप करीत कराड याच्यावर सातत्याने टीका केली होती। मात्र या सर्व आरोपांतून काहीच सिद्ध झाले नसल्याचे सांगण्यात आले। बांगर यांनी केलेले आरोप केवळ सनसनाटी निर्माण करणारेच ठरले असून सध्या तरी SITला त्यांच्या जबाबातून तपासात कोणतीही मदत झाली नसल्याची माहिती आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा TVला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।